इकडे कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद आहेत। कोकणात कार्यकर्त्यांची स्वबळाची इच्छा असल्याचं नितेश राणे यांचं म्हणणं आहे, तर कोकणात शिवसेनेची ताकद जास्त असल्याचं योगेश कदम सांगतायत। त्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना बूथ सक्षम करायला सांगतोय, विविध कार्यक्रम घ्यायला सांगतोय। मग ते उलट असेही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता, पण आम्हाला नेमका भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही। एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह करतायत। असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरील निर्णय होत असतात, त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यावर काही निर्णय होत नसतो। प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते। आज आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेने सोबत लढावं ही आमची देखील मागणी आहे। पण शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय देतील, आमच्याकरता एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल, त्यामुळे साहेब आदेश असेल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार।